राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांनी राज्याच्या मंत्रिमंडळात राहून हैदराबाद गॅजेटियर जीआरला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलंय। जीआरला विरोध करायचा असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं असा सल्ला देखील सोळंकेंनी दिलाय। तसंच पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असून आता वारसदारांची चर्चा करणं चूक असल्याचं सोळंके यांनी म्हटलंय। असे मेळावे त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहून जीआरला विरोध करणं हेच म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये मनाला न पटणार आहे। त्यांना जर विरोध करायचा आहे तर त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडायला पाहिजे आणि वेगळं व्यासपीठ निर्माण करायला कोणाची हरकत नाही। स्वतः गोपीनाथरावनी त्यांच्या हयातीत पंकजाताईंना वारसदार म्हणून निवडलेलं आहे। त्याच्यामुळे आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही। त्याविरुद्ध जर बघितलं तर धनंजय मुंडे जरी माझ्या पक्षात असले तरी त्यांनी शेवटी आज गोपीनाथराव मुंडे यांना सोडून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा घ्यावी लागली त्यांना असं म्हणू आपण, पण ती त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आता गोपीनाथरावचा वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची फोडणी द्यायची काही गरज नव्हती। बातमी नांदेडमध्ये सकल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ आयोजित बैठकीत 6 ठराव पारित करण्यात आलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस ओबीसींचा शिरकाव रोखण्यासाठी सकल ओबीसी संघटनेचे नेते आता आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ही बैठक घेण्यात आली होती। प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात। या पार्श्वभूमीवर 2,41,000 बोगस कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा दावा या बैठकीत करण्यात आलाय। तर सकल ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ बैठकीत काय ठराव करण्यात आलेत आपण पाहूयात। कुठल्याही राजकीय पक्षानं बोगस ओबीसीला उमेदवारी देऊ नये हा एक महत्त्वाचा ठराव। मतदारांनी त्या प्रवर्गात बोगस ओबीसीला मतदान करू नये। तसंच ओरिजिनल ओबीसी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। एकापेक्षा जास्त ओबीसी उमेदवार असल्यास चळवळीतल्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतल्याचा संशय असल्यास माहितीच्या अधिकारात माहिती मिळवा असा ठराव करण्यात आलाय। बोगस कुणबी प्रमाणपत्राला कोर्टात आव्हान देऊन ते रद्द करण्यास पुढाकार घ्या असा देखील ठराव करण्यात आलेला आहे। 6 ठराव मंजूर केलेले आहेत, ज्या ठरावाच्या रूपामध्ये किमान नांदेड जिल्ह्यामध्ये बोगस कुणबी लोकांचं आक्रमण होऊ नये आणि खरे ओबीसीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे पदावर बसले पाहिजे, निवडून आले पाहिजे। यासाठी आज आम्ही 6 ठराव घेतलेत। त्या 6 ठरावाची अंमलबजावणी आम्ही करण्याचा आज सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे आणि धंगेकर रोजच मोहोळ यांच्यावर आरोप करतायत। या प्रकरणी मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार केली आहे। एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोहोळ यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। वर्षावर त्यांची ही भेट झाली। दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचं कळतंय। दरम्यान मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे, पण ज्या गतिमानानं जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरच्या माध्यमातून केला गेला त्याचा जाब विचारतोय। हे सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक आहेत। सगळा व्यवहार संशयास्पद आहे। मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्याचा खुलासा करावा। देवेंद्र फडणवीस याची विचारणा मुरलीधर मोहोळ यांना नक्की करतील। जो व्यवहार झाला त्यावर देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील, यावर कारवाई होईल असा माझा विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना पुण्यात काय चालू आहे हे विचारण्यासाठी बोलवलं असेल असा टोला धंगेकरांनी लगावलाय।
जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचाच आज मी विचारतोय. आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार आणि धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळवर जाती. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो. आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही. उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र राहणार आणि राहणारच. म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची.